हॅलो नमस्कार मित्रांनो, WRD चा जो कट ऑफ आहे मित्रांनो, WRD म्हणजे जलसंपदा विभाग भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये WRD चा कट ऑफ सांगणार आहे। पुरुषांचा कट ऑफ किती लागू शकतो, त्यानंतर महिलांचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, हा एक अंदाजित कट ऑफ असणार आहे आणि या कट ऑफच्या जवळपासच तुमचा कट ऑफ लागणार आहे। आफ्टर नॉर्मलायझेशन मित्रांनो हा कट ऑफ असणार आहे। नॉर्मलायझेशन नंतर कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे WRD कट ऑफ 2024 म्हणजे जलसंपदा विभाग भरतीचा कट ऑफ किती लागेल। तर बघा मित्रांनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मेलचा कट ऑफ सांगणार आहे म्हणजे पुरुषांचा। तर महिलांचा जो कट ऑफ असणार आहे तो पुरुषांपेक्षा 10 ते 15 गुणांनी कमी लागेल, हे तुम्हाला लक्षामध्ये घ्यायचंय। महिलांनी फक्त जो पुरुषांचा कट ऑफ आहे त्याच्यामधून 10-15 मार्क्स कमी करायचे आहेत। ठीक आहे, चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मेलचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो म्हणजे पुरुषांचा। तर पहिली कॅटेगरी आहे एसटी कॅटेगरी। तर एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो 146 ते 150 या रेंज मध्ये कट ऑफ लागण्याचे पूर्णपणे चान्सेस असतील। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एससी कॅटेगरी। एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो बघा 148 ते 152 या रेंज मध्ये तुमचा कट ऑफ लागण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत मित्रांनो। त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एसबीसी कॅटेगरी। एसबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो बघा 140 ते 150 या रेंज मध्ये तुमचा कट ऑफ मित्रांनो जाऊ शकतो। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे बघा एनटी कॅटेगरी। त्यामध्ये एनटीबी असू द्या, एनटीसी असू द्या आणि एनटीडी असू द्या। तर एनटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो बघा 150 ते 155 या रेंज मध्ये कट ऑफ लागण्याचे पूर्णपणे चान्सेस असतील। या कट ऑफ मध्ये थोडंफार कमी जास्त सुद्धा होऊ शकतो, या कदाचित थोडाफार कट ऑफ हाय सुद्धा लागू शकतो किंवा यामध्ये लेस सुद्धा होऊ शकतो, हे लक्षामध्ये घ्या। 2-4 मार्क इकडे तिकडे सुद्धा होऊ शकतात मित्रांनो। ठीक आहे, आता ओबीसी कॅटेगरी ज्यावेळेस मित्रांनो नॉर्मलायझेशनची यादी येईल त्यावेळेस आपण पूर्णपणे डिटेलमध्ये सर्व गोष्टी अनालायसिस करणार आहोत आणि परत एकदा मित्रांनो तुमच्या कट ऑफ वरती एक लेटेस्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि त्यामध्ये मित्रांनो डिटेलमध्ये आपण अनालायसिस करणार आहोत। ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ बघा मित्रांनो 160 ते 165 या रेंज मध्ये मेलचा लागू शकतो। त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरी। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो 160 ते 165 या रेंज मध्ये लागण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत। त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी। सर्वात महत्त्वाचं, ओपन मध्ये जास्त कॉम्पिटिशन असते आणि ओपनचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो सर्वाधिक जास्त लागतो। तुम्हाला सर्वांना माहितच आहे, सर्वात जास्त हाय कट ऑफ कोणत्या कॅटेगरीचा लागतो तर तो ओपन कॅटेगरीचा। तर ओपनचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो हाय जाऊ शकतो 170 ते 175 या रेंज मध्ये मित्रांनो तुमचा कट ऑफ जाऊ शकतो। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एक्स सर्व्हिसमॅन। एक्स सर्व्हिसमॅनचा बघा 130 ते 140 या रेंज मध्ये कट ऑफ जाऊ शकतो। ठीक आहे, आणि हा जो कट ऑफ आपण सांगितलाय मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये, हा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो एक अंदाजित कट ऑफ आहे, हे तुम्ही लक्षामध्ये घ्यायचं आहे। असा सेम कट ऑफ लागेल असं अजिबात मत नाहीये, परंतु याच्या आसपास मित्रांनो तुमचा कट ऑफ नक्कीच लागेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच, धन्यवाद।